कुकिंग विथ मीरा मध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत खरबूज ज्यूस। चला आज मी बनवणार आहे खरबूज ज्यूस। खरबूज ज्यूस बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते दाखवते। हे बघा, खरबूज घेतलं, साखर, दूध आणि बर्फ। मी ना खरबूज कापून घेते आणि खरबूजचे बारीक बारीक पीस करून घेते। वा, छान निघाला आपलं खरबूज बघा। आता आपण त्याच्या बिया काढून घेऊ। बघा किती ऑरेंज ऑरेंज खरबूज निघाले आपलं, छान मस्त पिकलेलं आहे। चला आपण आहे ना आता खरबूजचे लहान लहान तुकडे करून घेऊ, म्हणजे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून व्यवस्थित बारीक करता येईल आणि साल पण आपल्याला काढून घ्यायची। चला, ज्यूस बनवण्यासाठी ना आपल्याला पूर्ण खरबूज लागणार आहे। आणि उन्हाळ्या दिवसाचं काय होतं, आपण उन्हातून बाहेरून आलो, थंड आपल्याला काहीतरी पिवं असं वाटतं। खरबूजचं ज्यूस आहे ना खूप छान लागतं। खरबूजचं ज्यूस पिलं ना एकदम असं मनाला तृप्त वाटतं। हे बघा, सगळ्या खरबूजाची साल काढून घेतली। आता छोटे तुकडे करते। छोटे छोटे तुकडे करून आपल्याला ना हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। झाले आता माझे सगळे तुकडे करून। आता मी हे तुकडे ना मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। खरबूज अगोदरच गोड असतं, पण आपल्याला आहे ना 2 चमचे साखर टाकायची। असेल आवडत तर नाही टाकली तरी पण चालती, पण आम्हाला थोडं गोड लागतं त्याच्यामुळे मी साखर घातली। चला आता मिक्सरच्या भांड्यात दूध पण टाकून घेऊ। 1 कप दूध घेतलंय, हे ना आपण मिक्सरला फिरून घेऊ। चला बघा, झालं आपलं ज्यूस आहे ना छान। बघा किती छान मस्त ज्यूस झालंय, कलर पण छान आला। आता ज्यूस आहे ना आपण ग्लास मध्ये ओतून घेऊ। चला आता ज्यूस मध्ये ना आपण 2 बर्फाचे खडे टाकू, म्हणजे ज्यूस आपलं थंड होईल। मला माझ्या खरबूजचं ज्यूस आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि माझ्यासारखे खरबूजचं ज्यूस करून बघा।